ओम शांती, ओम शांती, ओम शांती. माझं नाव वासुदेव रमेश पाटील. माझं शिक्षण MSc PhD. मी सध्या प्राचार्य म्हणून राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा इथे कार्यरत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि ब्रह्माकुमारीमध्ये असलेलं अध्यात्म आणि त्याचं शिक्षण यामध्ये जो काही अनुभव आलेला आहे तो अनुभव कथन करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारची अध्यात्म मी वैयक्तिक केली. इतर अध्यात्मांचं नाव न घेता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये खऱ्या अर्थाने विश्व कल्याणाचं मूल्य शिक्षणाचं काम शिवबाबा आणि ब्रह्माबाबा यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये एक स्त्रीशक्तीच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य चाललेलं आहे. म्हणून ह्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंग्लिश विषय शिकत असताना एखाद्या कार्यासारखं दुसरं कार्य नसेल किंवा एखाद्या वस्तूसारखी दुसरी वस्तू नसेल तर त्याला द शब्द लागतो. THE दी. आणि ह्या कार्याला खऱ्या अर्थाने प्रजापिता ब्रह्मकुमारी असं म्हटलं गेलं पाहिजे. जसं की द सन, द मून याच्यासारखं दुसरं कुठलं कार्य नाही आहे किंवा सूर्यासारखा दुसरा आपण एखादा लाईट, चंद्रासारखा एखादा आपण लाईट दाखवू शकत नाही म्हणून त्याला ते बिरुद लागतं, द शब्द लागतो. तसं हे जे कार्य आहे बाबांचं, हे कार्य द शब्दापासून सुरुवात होतं असं मला माझं वैयक्तिक मत वाटतं. राहिला प्रश्न या कार्यात येण्याविषयी. इतर अध्यात्म केल्यानंतर अंतिम सत्य, अंतिम अध्यात्म खऱ्या अर्थाने अनुभूती देणारं, एक मूल्य शिक्षण देणारं आज काळाची गरज. जसं बाबा सांगतात की येणारा काळ खूप कठीण आहे. कदाचित आपल्याला प्रेतांवरून चालावं लागेल. त्याचा अनुभव आपण 2020मध्ये घेतला आहे. मन आणि बुद्धी स्थिर करण्याचं एकमेव वैज्ञानिक साधन म्हणजे बाबांचा हा राजयोग आहे. ह्या कार्यात येण्याच्या अगोदर मी गरुड महाविद्यालय शेंदुर्णी या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत असताना प्राचार्य पदाची धुरा सांभाळताना जो काही मानसिक त्रास होत होता किंवा वाटायचं की आपण काम चांगलं करू शकतो, परंतु मानसिकता ज्यावेळेस मनुष्याची जाते त्यावेळेस माणूस खचतो. अशा वेळेस मला बाबांचं हे कार्य मिळालं शेंदुर्णी सेंटरमधून. आणि सहज एक चर्चा, महाविद्यालयातले एक बाबाचे बच्चे होते, त्यांच्याबरोबर मी चर्चा केली की सर मला असं वाटतं मी रिझाईन द्यावं नोकरीचं, कारण की मला काम चांगलं करता येते पण मानसिकता राहिलेली नाही, कारण की जबाबदारीचं पद असतं प्राचार्याचं. त्यामुळे ते म्हटले की साहेब तुम्ही एक वेळेस आमच्या सेंटरला या. आम्ही म्हटलो नाही मला जमणार नाही ओम शांतीचं, कारण की मी इतर अध्यात्म करत असताना मला ओम शांती हा विषय माहिती होता, परंतु त्यात असंख्य नियम असतात, त्यांची आचारसंहिता असते. पण ते म्हटलं साहेब तुम्ही मला म्हटलं आहे तर तुम्ही या एक वेळेस सेंटरला. मी म्हटलं चला जाऊया. आमच्या युगल आम्ही सेंटरला गेलो. त्या ठिकाणी असलेल्या योजना दिदी त्यांच्याशी चर्चा केली. अध्यात्म चांगल्या पद्धतीने केलेलं असल्यामुळे आणि आतापर्यंत शंकर आणि शिवा एकच आहे असं अध्यात्म सांगत होतं. श्रीकृष्णाने गीता सांगितली हे ज्ञात होतं, पण खरी अर्थाने ही गीता शिवबाबाने आपल्याला दिलेली आहे. हा खरा ज्ञानाचा अर्थ बाबांच्या ज्ञानामध्ये मिळाला, ज्ञानात मिळाला. आणि शिव आणि शंकर वेगळे आहेत, कारण की शंकरसुद्धा शिवाचीच आराधना करतायत, श्रीकृष्णसुद्धा शिवाचीच आराधना करतायत. परवालाच
एक याच्यात आलं योगेश्वर, म्हणजे शिवाशी योग लावला त्याला योगेश्वर म्हणतात. ही व्याख्या या बाबांच्या कार्यातून मिळाली. आणि जो रिझाईन देण्याचा विचार होता ते एक नवी उमंग, नवीन आशा, नवीन ऊर्जा बाबांच्या कार्यातून मिळाली. या ठिकाणी अंमळनेरलाही सेंटरला येत असताना आदरणीय विद्यादिदी आहेत. विद्यादिदीसुद्धा शेंद्रुणी महाविद्यालयात 7 दिवसाचा कोर्स करायला आमच्या प्राध्यापकांना येऊन गेल्या. तिथे बाबाचा सुद्धा योग करण्याचा एक स्वतंत्र रूम, बाबाचा रूम कॉलेजला तयार करून आलेलो होतो. आणि त्यानिमित्ताने प्राध्यापकांना मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो या बाबतीमध्ये प्राध्यापकांच्या ज्या ज्या शैक्षणिक विंगमध्ये, एज्युकेशन विंगमध्ये कॉन्फरन्स झालेले असतील त्या कॉन्फरन्सला आवर्जून गरुड महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनासुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबाचं मधुबन काय आहे, त्या ठिकाणी कशा पद्धतीने वेगवेगळ्या 22 विंगमध्ये काम चालतं. तसं तर मी स्पार्क आणि एज्युकेशन ॲग्रिकल्चर विंगचा लाईफ मेंबर पण आहे, आमच्या युगल पण आहेत. परंतु खऱ्या अर्थाने अध्यात्म समजायला अंतिम सत्य काय आहे आणि मन आणि बुद्धी ह्या कराल काळामध्ये स्थिर ठेवायची असेल तर बाबाचा राजयोग हेच एक अंतिम सत्य आहे. आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही योग करतात त्यावेळेस तुम्हाला परिवारात, तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करतात, कार्यरत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट, निकाल आपल्याला मिळतात. की बाबा जर बरोबर असला तर सर्व काही शक्य आहे. एनिथिंग विल बी पॉसिबल थ्रू दी राजयोगा असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि अशा पद्धतीने ब्रह्माकुमारी, ब्रह्माकुमार आज समर्पण भावनेने ह्या परिवारामध्ये जवळजवळ 130-40 देशामध्ये काम करता आहेत. याचं अद्भुत कार्य फक्त दुर्लभे भारत जन्म जे म्हटलं जातं की हे भारतातच घडू शकतं आणि भारतच खऱ्या अर्थाने 2047ला महासत्ता होऊ शकतो. हे फक्त बाबांमुळे शक्य आहे. की मन आणि बुद्धी स्थिर ठेवून, आणि सगळ्यात महत्त्वाचं की दररोज तुम्हाला ज्ञान अमृत पाजलं जातं मुरलीच्या माध्यमातून. मुरलीची व्याख्या करताना काही अध्यात्मामध्ये जर कधी एखादं टीचर असेल किंवा एखादा गुरु असेल किंवा एखादा मार्गदर्शक असेल तर तो चिंतन देतो, त्याला चिंतनिका म्हणतात. पण या ठिकाणी सकाळी ज्यावेळेस बाबा ज्ञान सांगायला येतात दिदींच्या माध्यमातून, तिला मुरली म्हटलं जातं. तर मुरलीचा अर्थ जो काही मी काढलेला आहे, मुरली म्हणजे आपण त्याला बासरीसुद्धा म्हणतो. आणि मुरलीत जर बघितली आपण बासरी तर ती मधून पोकळे म्हणजे अहंकाररहित ज्ञान दिदींच्या माध्यमातून, बाबांच्या माध्यमातून दिलं जातं. अशा पद्धतीने ही मुरलीसुद्धा दररोज एक बुद्धीचं स्नान करण्यासाठी एक उपयुक्त असं ज्ञान अमृत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी एक 8 ओळींचं एक भावगीत आहे की ज्या भावगीतातून आपण शिवबाबा असतील, ब्रह्माबाबा असतील किंवा ज्यांनी असं चांगलं काम केलेलं आहे अशांसाठी एक 8 ओळींचं एक भावगीत मी या ठिकाणी सादर करतो. नाही घातली कंठी माळा, नाही घातली कंठी माळा, कुणा दिला ना पाट बनले, कार्य तुझे सम्राट बनले, कार्य तुझे सम्राट. प्राणी मात्र तुझ आप्त वाटती, बंधन मधले एकच प्रीती. समता ममता गाठ बांधली, समता ममता गाठ बांधली, घडला अभिनव थाट बनले, कार्य तुझे सम्राट बनले, कार्य तुझे सम्राट. अगदी अद्भुत रीत राहिली,
दृढतर वटवृक्षा परी जमली, छाया शांती उबनिवारा, छाया शांती उबनिवारा, सर्वांना वैवाट बनले, कार्य तुझे सम्राट बनले, कार्य तुझे सम्राट. दीपस्तंभ तू सागरातला, दीपस्तंभ तू सागरातला, नित दाखविसी वाट बनले, कार्य तुझे सम्राट बनले, कार्य तुझे सम्राट. प्रभु कार्यास्तव तव पद चालती, प्रभु कार्यास्तव तव पद चालती, वाणी बुद्धी तव कर हलती, वाणी बुद्धी तव कर हलती. अयाच का तू विश्व जिंकले, अयाच का तू विश्व जिंकले, मोद सोडिना पाट बनले, कार्य तुझे सम्राट बनले, कार्य तुझे सम्राट. ओम शांती.